आमच्या गटात कसलीही फूट नाही, ठाकरेंकडून माध्यमात बातम्या पेरण्याचा प्रयत्न. ठाकरेंच्या फाटाफुटीवर शिक्कामोर्तब, पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटाला सुरुंग, 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. लोकसभा अध्यक्षांना खासदार भेटल्याचा पुरावा दाखवा, उरल्या सुरल्या ठाकरे गटाचे प्रतिआव्हान. उद्धव ठाकरेंकडून 18 जूनला बैठकीचे आदेश, पक्षादेश राबवून तपासणार खासदारांच्या निष्ठा. ठाकरेंचे बंडखोर 19 जूनला शिवसेनेत, शिवसेना वर्धापन दिनी मुंबईत होणार पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात शिंदेंचे बळ वाढणार, बंडखोरांच्या प्रवेशानंतर शिवसेना खासदारांची संख्या भाजपापेक्षा जास्त होणार, एकनाथ शिंदे होणार मोठा भाऊ. उद्धव ठाकरे तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव यांचा मातोश्री वासियांना धीर धरण्याचा सल्ला. फडणवीसांची वाट रोखण्यासाठी बंडखोरी, अंधारे यांनी सांगितलं ऑपरेशन टायगरच्या मागचं वेगळंच कारण. आमचा काही संबंध नाही, आमचं नाव घेऊ नका, चंद्रशेखर बावनकुळेंनी अंग झटकलं. संजय राऊतांनी संभाव्य फुटीर खासदारांना ठणकावलं, पक्ष सोडून गेल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाही, राऊतांनी सुनावलं. कायदेशीर लढाईसाठी तयार राहण्याचा इशारा. आमदार खासदार म्हणजे पक्ष नाही, व्यभिचार इथं सुरू आहे आणि इथेच झिरपतोय, अरविंद सावंतांचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल. पवनराजे हत्येचा निकाल बाजूने लागावा म्हणून सोबत येण्याचा ओमराजेंवर दबाव, पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा गंभीर आरोप. फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी एक भस्मासूर जन्माला घातला, फडणवीस दिल्लीत जाऊ नये म्हणून भाजपच्याच नेत्यांकडून प्रयत्न, पक्षफुटीच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा भाजपवर गंभीर आरोप. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंची ठाकरेंना साथ, पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजेंचे डोळे पाणावले, संजय राऊतांकडून खासदार राजाभाऊ वाजेंच्या निष्ठेचं कौतुक. उबाठाच्या 3 खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट, फुटलेल्या खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची विनंती. उबाठा खासदार नागेश आष्टीकर शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा, मी उद्धव ठाकरेंसोबत, नागेश आष्टीकरांच्या मुलाची प्रतिक्रिया. मुंबई महानगरपालिकेतही मिशन टायगर राबवलं जाणार अशी चर्चा, उबाठाचे नगरसेवकही शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांचा दावा. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवार अलर्ट मोडवर, शरद पवार येत्या 2 ते 3 दिवसांत बोलावणार बैठक, सूत्रांची माहिती. नाशिकच्या चांदवडमधील शेतकरी हवालदिल, पावसाअभावी टोमॅटोची पिकं धोक्यात, रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे केविलवाणे प्रयत्न. बाळमानेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह, भाजपची विचारधारा सोडणाऱ्यांना प्रवेश नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे संकेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा रासायनिक प्रक्रियेला विरोध, मागणीकडे मंदिर समितीनं दुर्लक्ष केल्यास न्यायालयात घेणार धाव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांची माहिती. नाशिक शहरात दर शनिवारी पाणी पुरवठा राहणार बंद, नाशिक जिल्ह्यातील धरणात 23% पाणीसाठा, गंगापूर धरणात 34% पाणीसाठा शिल्लक. कनेक्टिंग लिंकवर 3 वाहनांचा विचित्र अपघात, भरधाव वाहनांची एकमेकांना धडक, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथील घटना.
गुजरातमध्ये बस आणि ट्रकची जोरदार धडक, 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. वडोदरामधील कोटंबी स्टेडियम जवळील घटना.